आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. या आठवड्यात म्हणजे परवा इथे ज्या सत्पुरुषांची ज्या प्रतिमा आहेत, ज्यांची प्रत्यक्ष कृपा अनुभवायला येते व आलेली आहे, त्यांच्यापैकी स्वामी निरंजनांचे पुण्यतिथी निरंजनांची परवा होऊन गेली. आपल्याला कल्पना असेल 8 तारखेला गुरुवारी ती होती. आपण जे आत्ता 1-2-3 अभंगातून स्मरण केलं ते मुद्दाम त्यासाठीच केलं. हिरवी नरतनु गेल्यावर होते मनुजा करशील मग काय इतका भाव असलेलं, आणि तरीही 150-200 वर्षापूर्वीचं असलेलं हे लेखन आहे. ह्याची कल्पना करणं सुद्धा थोडंसं कठीण आहे, कारण आज आपल्याला अजूनही याच्यात कठीण शब्द, हरीची भक्ती बरी तारक भवसंसारे, अजूनही कठीण शब्द लागला नाही. काळाच्या ओघामध्ये होतं. 40-50 वर्षापूर्वीची भाषा, 100 वर्षापूर्वीची भाषा आज काढून पाहिली तर कळायला कठीण जाते. त्यात यांची पदं केवळ प्रासादिक आणि दैवी आहेत म्हणूनच ती इतकी सोपी असू शकतात असं मला आपलं वाटतं. कारण बाकीचे त्या काळातली जी पदं आहेत, त्या काळातले जे इतर वाङ्मय आहे ते पाहिलं तर ह्यांना प्रासादिकता कुठून आली असेल, तरी ती जी दत्तगुरूंची कृपा त्यांच्यावरची आहे, जा परिणाम असेल पलीकडे आपल्याला तर काही उत्तर देता येत नाही, किंवा त्यांचं अंतःकरण एवढं असलं पाहिजे असं मला वाटतं की जितकं विशाल आहे की अशी शतकाच्या शतकं ते आपल्या कवेत घेऊ शकेल, कक्षेत घेऊ शकेल. एवढं विशाल अंतःकरण असेल म्हणून हे आपल्यापर्यंत अजूनही कठीण न होता येत आहे. ज्या शिकायचे त्याच्यासाठी आहे, पण शिकायची आपल्याला कृपा मिळाली म्हणून हे शिकता आलं. त्यांच्या संबंधी फक्त 7 मुद्दे आपल्यासमोर ठेवतो. महत्त्वाचे तेवढे की चरित्रातलं आपल्यासमोर काहीतरी असावं. आपल्याला यासंबंधी आपण एक शिबिर इथं पूर्ण घेतलेलं आहे. आपल्याला कल्पना असेल की प्रपंच दुःखाचा अनुभव घेती मानव, परी तुमच्या परी देवाचा अनुभव कोण घेई, केल्या अवीट पद्यरचना, केले सुबोध विवरणा, त्याच्या वाचन चिंतना कृपा सावी निरंजना. आपल्या जी संतान मनमाला आहे त्यामध्ये जे 3 श्लोकात सार लिहिलेलं आहे ते हे आहे की प्रपंच दुःखाचा अनुभव नाही असा मनुष्य मिळणं म्हणजे आपलं भाग्य समजू आपण क्षणभर. ज्याला प्रपंच दुःखाचा अनुभव नाही, प्रपंच दुःखाचा अनुभव घेती तुमच्या परी मानव असं वाटतं मला, म्हणून त्यात तसं लिहिलेलं आहे की सगळे मानवांच्या वाट्याला ह्या ना त्या रूपाने कुठल्या तरी रूपाने दुःख अक्षरशः मृत्यू जसा खांद्यावर हात ठेवून चालावा आणि कधीही समोर यावा तसं त्याची दुःखाची परिस्थिती आहे. तो बिचारा एकटाच भेटतो. दुःखही आपल्याला कल्पना आहे की ते बिचाऱ्याची एकदाच भेट होते, ह्याची किती वेळा भेट होते ह्याला काही प्रमाण नाही. ते कशानं व्हावं ह्याला प्रमाण नाही. काय त्याचं कारण असेल हे सांगता येत नाही, पण दुःखाचा अनुभव येतो. त्यांना त्यांच्याही आयुष्यात तो आला. विशेषतः माणसांच्या, आपण याच्यावर शिबिर पूर्ण घेतले त्यामुळे सारांशच फक्त मी घेतो आणि जे मुद्दे मला वेगळे दिसत आहेत तेवढे फक्त ठेवतोय की सारांशाने प्रत्येक मनुष्य तसा जर स्वतःचा विचार करेल तर तो स्वार्थी आहे हे वेगळं सांगायला नको, की त्याचं त्याला कळू शकेल असं मला वाटतं. दुसऱ्याच्या अपरिमित स्वार्थाने मात्र मनुष्य जास्त दुःखी होतो. त्याच्या परिमित स्वार्थानं त्यानं खरं म्हणजे दुःखी होऊ नये, कारण तेवढं तरी त्याच्याकडे पण आहे. तोही आपला स्वार्थ पाहतोच आहे, फक्त तो आरशात पाहत नाही एवढंच. त्याचा स्वार्थ तो पाहत नाही, किंवा तो आरशात पाहत नाही म्हणून त्याला दिसत नाही. तर तो करतोच आहे, तो दुसराही तेच करतोय, फक्त तो अपरिमित झाला, परिमित नसला, मर्यादित नसला म्हणजे जी अस्वस्थता येते ती यांच्या आयुष्यात त्यांना आलेली होती. याची आपल्याला कल्पना असेल वयाच्या 28-29व्या वर्षी. तेव्हा 1782 ते 1855 हा त्यांचा काळ. आज ते जाऊन 166 वर्ष जाऊन झाली. आज ह्याच्या पूर्वीच्या ह्या सगळ्या रचना आहेत, त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल. तेव्हा अशा तऱ्हेच्या दुःखाच्या अनुभवाचं नाविन्य नाही ते आपल्याला पण आहेत. पुढे काही करीत नाही आपण, अजूनही सुखाच्या आशेने अजून पुन्हा सकाळी उठून परत
तोच खेळ, तीच माणसं, तेच विचार, तेच सगळं. अजून एकदा आशेचा तंतू, पुन्हा एकदा बळकट, परत पुन्हा सुरुवात. हे असं आयुष्य जातं माणसाचं. मी बघतो किती माणसं आपल्या सकट सगळी अशी. असं वाटतं की उद्या हे बदलेल, आज हे असं आहे पण हे उद्या बदलेल, उद्या बदलेल, उद्या बदलेल. ते उद्या काय कधी उजाडत नाही आणि हे काय कधी बदलत नाही. तेव्हा आता ते किती बदलू शकेल हे ज्यांनी ओळखलेले आहेत ते तेवढंच आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या, ज्याला आपण म्हणून सुज्ञपण म्हणू, शहाणपण म्हणलं तर थोडंसं कदाचित लागेल, पण सुज्ञपण म्हणू. तर तेवढी सुज्ञता आपण जे भक्ती जाणतात, हरीची भक्ती बरी बरी म्हटले. म्हणजे इतर गोष्टी बऱ्या नाही आहेत असं नाही, पण हे त्यातल्या त्यात बरं आहे म्हणलं ते तेवढ्यासाठीच म्हटलं की एवढ्यातून त्यातल्या त्यात बरं काय ते शोधायचं. आता गोष्टी तर चारही वाईटच आहेत, मग त्यातल्या म्हणजे म्हणतात तसं चॉईस बिटवीन इक्वल इव्हिल्स, तसं चॉईस बिटवीन इव्हिल्स आहे सगळा. तर ह्या मनुष्य फारच कडकड आहे, त्याच्यापेक्षा हा कधीतरी बडबडतो, हा ठीक आहे बाबा, बरं आहे बरं आहे. त्यातले त्यात बरं म्हणायचं. आता 2 शनिवार नाही आले, आज आलीच आता ऐकून घेत बाग आहे. वाटलं तर बहुतेक आणखी जेवण होणार होता, झालं 6-7 होत आले, पण नाही झालं तसं. तर त्यातल्या त्यात बरं म्हणायचं. तसं आता हे इक्वल इव्हिल्स आहेत, तर त्याच्यामधलं बरं. तर असं शोध मनुष्याचा सारखा चालला. तो तंतू बळकट आहे एवढा की तो म्हणतो ह्याच्यापेक्षा बदलणार आहे, उद्या हे सगळं म्हणजे माझ्या मनासारखं होणार. बदलणार म्हणजे काय? बदलणार म्हणजे माझ्या मनासारखं होणार आणि सुखाचं होणार, अशी एक भ्रम आहे, अशी एक मोठी कल्पना आहे. तेव्हा तिला जेव्हा पूर्ण धक्का बसेल तेव्हा जगाचं खरं स्वरूप आपल्याला कळेल. ते सुख आणि दुःख दोन्हीचं भरलेलं आहे याची आपल्याला कल्पना येईल. तर ती त्यांना कल्पना आल्यानंतर त्यांनी काय केलं ते मात्र पुढे कमी घडताना दिसतं. प्रपंच दुःख आहे, बरोबर आहे, अगदी पहिला मुद्दा आहे, प्रत्येकाला आहे. याचा परिणाम त्यांच्या बाबतीत खरं सुख कशात आहे हे मला शोधलंच पाहिजे ह्या निर्णयात झालं. त्यांची प्रतिक्रिया या दुःखाच्या अनुभवानंतर पहिली एवढी झाली की खरं सुख कुठे आहे, ते देणारा कोण आहे, त्याला देव म्हणतात का, तो कोणता हे शोधण्याची, तो कोणता आणि तो मला भेटेल का, ह्या सगळ्याची उत्सुकता ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. आपली प्रतिक्रिया काय होते आपल्याला माहिती आहे. आपण म्हणतो असं असतं, भांड्याला लागायचं, ते अमुक ते व्हायचंच, मग असं होतच असतं, मग इतरांचं नाही का होत, मग आपलं काही वेगळं आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का. या पलीकडे आपल्या प्रतिक्रिया फारशा पुढे जात नाही. उद्या पुन्हा एकदा जोमानं ते व्यसनी लोक जसे असतात की आता आजचाच दिवस फक्त बस, उद्यापासून हा विषय नाही, जाऊ दे, चला पुढे. दुसरं, याच्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग कोणता की ठीक आहे हे कोणी मला समजून देईल का, हे कोणी मला हे करेल का, ह्याच्यातला पुढचा जो मार्ग आहे तो मला खऱ्या सुखाचा कोण देईल का, ह्यासाठी त्यांनी केलेली धडपड ही त्यांच्या आयुष्यातली दुसरा टप्पा मी समजतो, जो आपल्याला या तुलनेनं सारखं मी लक्षात घेतोय की तुलनेत थोडंसं निदान आपण नाही स्वामी झालो, स्वामींच्या पायाची तरी बसायची आपल्याला एक होत येईल. ते काय म्हणतायत त्याचा निदान आपल्याला झुळूक तरी मिळेल, एवढ्यापोटी ही तुलना चालली. तर तुलना करण्याचं काहीच याच्यासारखं नाही आहे, पण समजून घेण्यासाठी. तेव्हा दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर त्यांनी अखंड ती बेलबागेतली कीर्तन ऐकायचं. पुण्याला कामाला आलं, उद्योगाला, की रोज कीर्तनाला जायचं, एवढंच ऐकत राहायचं, सतत ऐकून. श्रवणाचं साधन प्रचंड मोठं साधन आहे मनुष्याचं, ते चित्त पालटत असतं सारखं. तेव्हा ते जे दुःखाचा अनुभव घेणारं सततचं मन आहे तर ते पालटायला हे एक सामर्थ्य आहे, कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये आहे, काय प्रवचनामध्ये आहे. तर त्या दृष्टीनं त्यासाठी अखंड साधन. आता आपण प्रवचनाला, कीर्तनाला काय ह्याला कशाला जात नाही असं मी काही म्हणत नाही. आपण जातो, साधनाला जातो, पण वेळ जात नाही म्हणून जातो, किंवा वेळ झाली म्हणून जातो, किंवा घरी आपल्याला कोण विचारित नाही, त्याच्यापेक्षा तिथे 4 माणसं भेटतात, तिने चौकशी तरी करतात म्हणून जातो. किती त्यात फरक असतो, म्हणून शेवटी परिणामात फरक येतो. शेवटी उत्तर वेगळं का निघतं, त्याच प्रश्नांची उत्तरं त्यांची वेगळी निघतात आणि आमची वेगळी निघतात. त्याच जीवनाचे त्यांचे शेवटचे निष्कर्ष वेगळे आणि आमचे निष्कर्ष वेगळे, असं का होतं. तर हे कळत जावं म्हणून मी ही दुसरी पायरी. त्यांच्या कीर्तनाचा परिणाम त्यांच्यावर काय आहे तो वैराग्यात आहे. त्यांच्या कीर्तनाने त्यांना वैराग्य आहे, वृत्तीचं आहे शेवटी ते, की मला ह्याची किंमत कळली. वस्तूची किंमत कळणं म्हणजे वैराग्य. जगातल्या वस्तूची किंमत कळणं म्हणजे वैराग्य आपल्या दृष्टीनं. आता ते वस्तूंच्या किमतीप्रमाणे व्यवहार करणं हा वैराग्याचा आचार झाला. ते वैराग्याचा आचार काय पुढे तर त्या वस्तूची जेवढी किंमत आहे तेवढीच त्याला दिली, याच्यापेक्षा जास्त दिली नाही तर बरोबर चालतं सगळं. जास्त किंमत दिली की घोटाळा होतो. तर त्या दृष्टीनं हे त्यांना कळलं, त्या वैराग्याने हा वृत्तीचा पालट आणि त्याचा आचार हे त्यांचं झालं. तर आपलं काय होतं, आपल्याला आपण आत्ताच बोललो
तिसऱ्या टप्प्यात काय होईल त्यांच्या दृष्टीनं झालेलं आहे, तर आपण ते त्या बेलबागेतच तिथेच ते जात राहिले सतत, त्या ठाकूरदासांचं श्रवण करीत राहिले. ते जे काय म्हणतायत तेच ऐकत राहायचं. शेवटी तिथे कुठेतरी एका ठिकाणी खोल खणतोय तर कधीतरी पाणी लागेल, तर तसं ते खोल खणतायत तिथे. त्यामुळे एक दिवशी पाणी लागलं, इथे जा तिथे जा तिथे जा तिथे जा. ते नाही काय केलं, काय लागायचं पाणी ते हिथंच लागेल. बरं त्यातनं लागत नसलं तर भगवंताला प्रार्थना करेन, बाबा लागलं पाहिजे पाणी, मी कोळायला लागलो. नसेल पाणी तर तू खालून जरा सोड, इथं आला पाहिजे, एवढं मला माहिती आहे. तिथे नसेल तर तू निर्माण कर. एवढं म्हणून म्हटलं ना, गुरुची अंगी योग्यता नसेल आणि शिष्याच्या अंगी शिष्याची पात्रता असेल तर गुरुच्या अंगी गुरुची योग्यता येईल. असं ह्यापेक्षा महाराजांनी आश्वासन दिलेलं आणखीन आपण काय लक्षात ठेवा. किती वेगळं आश्वासन आहे हे, की समजा गुरुच्या अंगी पात्रता नाही, आपण मानलं, पुढे काय होईल, तर त्याच्या अंगी त्याच्या ती पात्रता येईल ज्याच्या वेळेला शिष्याच्या अंगी त्याची पात्रता असेल तेव्हा. हे पण आहे ते इकडचं जरा अवघड आहे, तिकडचं ते भगवंताचं काम आहे, त्यामुळे ते होईल एक वेळ, ते विदाऊट फेल होण्याची शक्यता आहे. तर तसं आहे हे इकडे ह्या बदलात काही बदले नाही, आपल्याला त्यात सुद्धा बदल करून हे बघू ते बघू ते बघू ते बघू. बरं काय आता गुरु नवेरे गुरु आधीच त्यांचं सांगितलं की त्यांच्या काळी सुद्धा बाजार होतेच, आजच आहे तसं काय म्हणायचं कारण नाही. आपण हा शतकानुशतकं चाललेला खेळ आहे, कारण बरकत आहे बऱ्यापैकी. विवेकानंद म्हणायचे जिथे फायदा जास्त आहे तिथे फसवणूक होणारच, कारण फायदा जास्त म्हणल्यावर तिथे फसवणूक गर्दी हे राहणारच आहे. जिथे काय पोटापुरतं मिळते तिथे कोण येते गर्दी करायला, कोण नाही. तुमचं तुम्ही एकटे शेतात नांगरत बसा, खणत बसा, काय माहिती आहे किती मिळते काय, ते कोण जात ते तिकडं, बाकीचे कुठे जातात ते आपल्याला माहिती आहे. तर हे तिसरा टप्पा, ते इकडे तिकडे जात राहिले नाही, तिथेच राहिले आणि खोदत राहिले, तेच सतत चिंतन करीत राहिले. चौथ्या गोष्टीत त्यांच्या बाबतीत काय झालं, त्यामुळं त्यांची जे वैराग्याचे मूळ धरलं होतं त्यांनी निर्धार केला की काही झालं तरी हे मिळवल्याशिवाय राहणार नाही. बस असं काहीतरी एकदा व्हावं लागतं कुठेतरी, की काही झालं तरी जे समाधान जे म्हणतायत, जे इतकं प्रवचनात सांगतात, जे इतकं महाराज म्हणे अमुक म्हणले तुमक म्हणले, त्या काळात काय काय सांगितलं असेल ते सांगितलं असेल, ते जे आहे ते मला मिळवल्याशिवाय मी राहणार नाही. हा कारण हे निर्धार झाल्याशिवाय पाऊल पडतच नाही पुढे. माणसं काय कधीतरी करायचं आहेच आपल्याला, ते घर आवरण्यासारखं आहे बहुतेक पुढच्या आठवड्यात. तर त्या दृष्टीनं हे असं कधी पुढच्या आठवड्यात टाकायचं काम नाही, हे मी मिळवणार. त्यांचं काय म्हणणं आहे नामस्मरण, ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे काय त्याग, ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय सेवा, काय ते मार्ग देईल तो मी मिळवणारच आहे. ही खात्री, हा निर्धार हे ह्या मार्गातलं अत्यंत मोठं पाऊल आहे. ते त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला. तेव्हा हा परिणाम श्रवणानंतर होणं यासारखं भाग्य नाही, ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी मिळवलं. आपल्यानंतर श्रवणानंतर निर्धार आता मी काय बोलत नाही, पण उतरताना सुद्धा असं वाटतं की मंडई अजून उघडी असेल का नाही, ती भाजी मिळेल का नाही, ते दुकान जाता जाता आता उशीर व्हायला लागला आहे, तिकडं काय रिक्षा मिळेल का नाही, हे होईल का नाही, जाता जाताच ते निर्धार कुठलं काय निर्धारण काय मिळेल बघता येईल. मागणं दूध सुद्धा असं वाटतं संपलं, ते जाता जाता पिशवी मिळेल का नाही, घरी गेल्यानंतर आपल्याला ते घ्यायचं आहे, ते घरात संपत आले, किती गोष्टींची चिंता करा डोक्यात असते. तर ते उतरलं की सगळे म्हणजे त्या बाबा म्हणायचं तसं ते कुंडातलं बोत तसं कुंडात आत गेला की शुद्ध, ते काठावरच असतं बसलेलं. त्यामुळं कुंडातून आंघोळ करून बाहेर आला की डोक्यावर आहेच परत पुन्हा आपलं इतकी वर्ष जातो रे तसा. हे कारण, याचं कारण हे की त्यांचा निर्धार झाला, आपलं तो झाला नाही, तो होत नाही सर्वसाधारण माणसाचं असं. तेव्हा ते आत्ता दुधाचं म्हटलं ना, आता थोडासा वेळ घेतोच आता जाता जाता. तर एक दिवशी एका बहीणच्या बरोबर इथे आलेल्या भेटायला त्यांच्या ते काय दोघे आणि त्यांचे ते प्रश्न काहीतरी घेऊन आले, चर्चा झाली होती. त्यात म्हटलं हे असं होतं, त्याचे परिणाम राहत नाहीत, ते दूध हे होतं ते होतं. दूध म्हटल्यावर त्या ताडकन उठल्या, पटकन गेल्याच बोलता बोलता प्रश्नोत्तर वगैरे सगळं राहिलं. एकदम ते विश्व ते हे आपली परिस्थिती संसार स्वरूप खरं काय खोटं काय सत्य असत्य सगळं गेलं. 2 मिनिटांनी परत आलं. म्हणलं हो काय झालं, काय एकदम काय अचानक, कारण अलीकडे काय होतं अचानक काहीतरी खिशात काहीतरी होतं अलीकडे, या खिशात त्या खिशात, आणि मनुष्य अस्वस्थ होतं. पूर्वीची माणसं वेगळ्या कारणासाठी अस्वस्थ असायची, ती जायची राहायला लगेच एकदम उठून जायची.
कळायचं नाही पूर्वी. आम्ही ऑफिसमध्ये होतो, तुम्हाला माहिती असेल, ऑफिसमध्ये होतो, बसले बोलता बोलता उठून जायचे हो समोर. ते कुठंतरी जागा बघून एक पीठ टाकून आले की पुढचं बोलायला सुरुवात, मग ते आपले मध्ये 1-2 मिनिटं ते आपले नाहीत. तर तसं हे अलीकडे ह्या यंत्रांनी झाले तसं. ते म्हटलं भाऊ तुझं काय, ते म्हणले ते खरं झालं मला, ते तुम्ही ते म्हणलं ना ते माणसाला की परिणाम राहत नाही, हे झालं की लगेच भगवंत मिळवण्याचा निर्धार करण्याऐवजी एकदम ते घरातल्या दुधाची ते काहीतरी म्हणलं. खरं झालं मी तुमच्याकडे इकडे यायला निघाले, घर दूध ठेवलं होतं ते तसंच आहे. ताबडतोब ह्यानं फोन करून सांगितलं ते बंद करा, ते गेलंच असेल पण तरी सुद्धा ते बंद करा. इतकं असं आहे परिस्थिती. जाऊ दे, परिणामात का फरक पडतो ते हे सगळं आहे. 5व्या टप्प्यात काय होतं, निर्धार झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रतिज्ञा केली की नुसतं निर्धार नाही, मिळवणारच एवढं नाही, प्रतिज्ञा आहे निश्चितपणे मिळवणार. काहीतरी निश्चित कार्यक्रम आहे, मिळवायचंच आहे, हे प्रत्येकाचंच कार्य आहे. राम भेटलाच पाहिजे, महाराज भेटले पाहिजे, अमुक झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, हे सगळं ठरलेलं ते चांगलं आहे. पण त्याला वेदर इट इज अ टाइम बाउंड प्रोग्राम, हा टाइम बाउंड प्रोग्राम करण्यामध्ये फार कमी लोक आढळले. तसे इतके संत आपल्यासमोर आहेत, पण असा टाइम बाउंड प्रोग्राम करणारे अत्यंत दुर्मिळ. म्हणजे टाइम बाउंड केल्यासारखं निसर्गदत्तांना मिळालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. 2 ते 3 वर्ष, याच्यापेक्षा काय जास्त लागत नाही म्हणले. किती खात्री असेल म्हणजे त्यांच्या गुरूंची सुद्धा काय हे असेल, यांची निष्ठा काय असेल, करण्याचं काम करण्याची पद्धत काय असेल, साधन करण्याची तऱ्हा काय असेल किंवा त्याचा दर्जा काय असेल. 3 वर्षात बस संपलं. आता काय मिळवायचं राहिलेलं नाही, काय आहे तो व्यवहार करू आपण, जेवढं वेळ देह पडायचा आहे तेवढा काळ पुढे काय 25-50 वर्ष असतील ते काय असेल ते असं त्यांना 3 वर्षात मिळेल. पण तो यांचा निर्धार नव्हता, यांचा निर्धार होता तो 1 वर्ष 7 दिवस. याच्यापेक्षा जास्त काळ मला सगुण दर्शनासाठी गरज नाही. 1 वर्ष 7 दिवस, 1 वर्ष 7 दिवसात नाही झालं तर प्राणत्याग करेल. हे ऐकून ठेवायचं फक्त. निर्धार कसे करतात आणि त्यांना काय सापडतं, नाही तर आपण काहीतरी म्हणणार नको बाबा. आपल्याला असं ते पूर्वी ते समाध्या बिमाध्या घ्यायचे, ते परवाच सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये आपला विषय झाला होता. तर एक फार मोठी वेगळी सँक्टिटी आणि फार मोठी उंची आहे, ती आपल्याला आता कळण्या इतकी आपली ब्रिटिशकालीन मनोवृत्ती राहिली नाही. त्यामुळे आपल्या ते कायद्यात बसणार, ते काहीतरी भलतंच व्हायचं, तसं नाही आहे. ही प्रतिज्ञा त्यांची त्या काळातली, ही सुद्धा आत्ता 200 वर्षातली घटना आहे, की फार मोठी जुनी आहे याच्यातला भाग नाही. पण तुकोबांना साक्ष ठेवून ही प्रतिज्ञा केलेली आहे. 1 वर्ष 7 दिवसात नाही झालं तर प्राणत्याग करेल तिथे. आणि हे होईल कुठे, तर गिरनार पर्वतावर. म्हणून गिरनार पर्वतावर गेले आपल्याला माहिती आहे. तेव्हा ती सुद्धा एक एकादशीच होती, ही एक एकादशीच होती. मध्ये ती लागली कुठली, तो बाहेर पडले गुरुदर्शनाचे. म्हणजे प्रत्यक्ष नुसता निर्धार करून 1 वर्ष 7 दिवस वगैरे एवढं करून नाही थांबले, बाहेर पडले की मला हे कुठे सापडेल, तिथे ते कुठे मिळतं, त्याचं स्थान कुठे आहे. काही गोष्टींचं स्थान असतं, त्या ठिकाणीच मनुष्य जातो. तर तिथे ते काय जागृत आहे ह्याच्यातलं, ते गिरनारवर जागृत आहे. म्हणून जाताना गेले, म्हणून नाशिकला वाटेत. पण वाटेत त्यांना सद्गुरू भेटले. आपल्याला माहिती आहे रघुनाथ भटजी त्या काळातले रघुनाथ स्वामीजी प्रसिद्ध होते. तर ते तिथे भेटले. त्यांना शिष्यत्व त्यांचं पत्करलं. रघुनाथ भटजींचं यांनी शिष्यत्व पत्करलं. त्यांना साक्षात्काराचा अनुभव दिला, ही आपल्याला माहिती आहे. तीही दशमीच्या रात्रीची आणि बाजारामध्ये एकादशीची गोष्ट होती. आता हे पुढे आलंच आहे समोर. तर ह्या एकादशीची, शुद्ध एकादशीची गोष्ट होती की ज्या दिवशी त्यांना ह्याचं सगुणाचं पण स्वप्नातलं दर्शन घडवलं. ह्यांना स्वतःला पाहिजे होतं, ह्याचं नको होतं, स्वप्नातला साक्षात्कार नको होता. पण त्यांनी स्वप्नातला साक्षात्कार दिला होता. आता तेवढ्यावर खरं म्हटलं तर जे काय व्हायचं ते, ज्याची जर अशीच ही असेल, तीव्र इच्छा असेल तर ती पुरी व्हायला हरकत नाही. पण त्यांची तीव्र इच्छा पुरी. माझी प्रतिज्ञा 1 वर्ष 7 दिवसात त्यांनी सांगितलं आपल्या गुरुनं. गुरु म्हणले तुझी प्रतिज्ञा बरोबर आहे, तू पुढे जा, तुला साक्षात्कारापर्यंत जायचं आहे ना, तू जा. काय होतं की असं काहीतरी मध्ये एखादं मधाचं बोट सुद्धा लागेल, पण त्यांनी विचलित न होणार. ज्याला जायचं आहे, ज्याला आनंद गाठायचा आहे, तो आनंद गाठेपर्यंत ते करीत राहील. नामाने सुद्धा असं होतं, काही वेळा नामाने आणि त्यांनी काही अनुभव येतो. अनुभव आला की माणसाला वाटतं की नामा झालं, आपलं काम झालं. दुसऱ्या दिवशीपासून ते काय 10,000 असतं ते 9,000 8,000 असं व्हायला सुरुवात होते. ते नाही, त्यांनी मला पूर्ण मोकळं करणार आहे. ते अजून पूर्ण मोकळं नाही केलं. अजून माझं मन कशात अडकेल हे सांगता येत नाही. मग असं असेल तर मग आपलं साधन चालू ठेवलं पाहिजे, उलटं निकराने चालू ठेवलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्या पुरतं मिळतं. तर ते गुरु भेटी होऊन, त्यांनी अनुभव देऊन ते तिथं थांबले नाहीत. ते तिथून पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा गुरुच्या कानावर घालून त्यांच्या आज्ञा घेऊन पुढे. तेव्हा तो साक्षात्कार मिळून त्यावेळेस त्यांनी आपले ग्रंथ स्वतःचे अनुभवाचे, हे एक वैशिष्ट्य. दुसरं निरंजन स्वामींचं असं वैशिष्ट्य व्हायला की स्वतःचं काय झालं ते त्यांनी सगळं ओवीबद्ध करून ठेवलेलं आहे. असे सत्पुरुषही खूप कमी की ज्यांनी स्वतःचे अनुभव ओवीबद्ध स्वतः केले आहेत. तर त्याच्या व्हेरिफिकेशनचा प्रश्न नाही, काय म्हणतात ते स्वतः त्यांनी लिहून ठेवले, काय घडलं. सर्व एके रात्री सांगून चित्त केले परिपूर्ण.
सर्व एके रात्री सांगूनच चित्त केले परिपूर्ण. खऱ्याने खरं सांगायचं म्हणती सर्व आहेत साधन आत्मप्राप्तीसाठी. आत्मप्राप्ती लागी पै ही स्वतःची स्वतःला ओळख व्हावी म्हणून ही सगळी साधनं आहेत. एवढं लक्षात ठेवलं तर खूप झालं. स्वतःची स्वतःला ओळख, आणि खरी एकदा स्वतःची स्वतःला ओळख झाली ना, मनुष्य बरोबर जमिनीवर योग्य ठिकाणी योग्य मार्गावर आणि आनंदात असतो. अगदी साध्या भाषेत सांग, स्वतःची ओळख नसते, स्वतःविषयी भ्रमक कल्पना असतात, म्हणून मग अपेक्षा कुठेतरी जातात, हा कुठेतरी जातो, मार्ग कुठेतरी जातो, आणि मग जे गोंधळ आपण अनुभवायला येतात ते सगळे येतात. ते साधनेत असो नाही तर प्रपंचात असो. स्वतःविषयी योग्य कल्पना असली म्हणजे अपेक्षा पण योग्य असतात. स्वतःविषयी काहीतरी भ्रामक कल्पना असली म्हणजे अपेक्षा पण बदलतात, मग गोंधळ होतो. तेव्हा ही आत्मप्राप्तीसाठी ही साधनं आहेत सगळी, एवढं लक्षात ठेव. आणि त्याची प्रतिज्ञा पुरी करून तू जा, तर मनुष्य थांबेल. असा काही जर साक्षात्कार झाला, त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, काय घडलं साक्षात्कार म्हणजे स्वप्नामध्ये काय काय घडलं याचं सगळं वर्णन केलेलं आहे. आपण अवश्य ते ग्रंथही पाहावा. तर त्यात त्यांनी हा शेवटी लिहिलं, सर्व एके रात्री सांगून जेव्हा हे सगळं झालं त्याच्या आधी कसं कसं वर्णन आहे ते लिहिलेलं आहे. तेव्हा मला सांगा, तुलनेने असं काही जर झालं तर मनुष्य इथेच थांबेल आपल्यासारखं, म्हणून बस झालं. आपल्याला मिळालं, गुरु पण मिळाले, हा अनुभवही मिळाला, आता आपल्याला साधनाची किंवा आणखीन कुठं वर्णन करण्याची काही गरज नाही. तर तसं त्यांचं काही झालं नाही. ते त्यांच्या मार्गाने पुढेच जात आहेत. आपल्याला साधी मिरवणूक दिसली तर मनुष्य काय आहे बघूया म्हणून सुद्धा थांबेल. ते ध्येय बिय ते काय कुठे राहील कोणा ठाऊक. पण एवढंसं साधंसं काय लागलं तरी सुद्धा काहीतरी नवीन वाद्य दिसते, नवीन कोणतरी दिसते, कलाकार नवीन दिसतोय, काय त्याला वाटेल काही सांगता येत नाही. कसला बोर्ड बघून तो थांबेल हे काही सांगता येत नाही. तसे नाही, ते निर्धारातून जे सुरू झालेले आहे ती यात्रा निर्धाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत. आणि म्हणूनच हे शक्य होतं की ते शेवटी जेव्हा त्या शेवटच्या 3 दिवसाचं वर्णन पूर्वी सांगितलं आपल्याला, त्याचं फक्त स्मरण करतो की ती बरोबर खिचडी द्यायचा प्रयत्न केला, त्यांना वस्त्र द्यायचा प्रयत्न केला, रुमाल द्यायचा प्रयत्न केला, शेवटी खडावांचा जोड दिला. तोही आज आहे जो त्यांना जागृतावस्थेत समोर होता त्यांच्या. हे गिरनार पर्वतावर जेव्हा 1 वर्ष 7 दिवस ही मुदत संपत आली तेव्हा तो समोर ठेवला होता. त्या सगळ्या मार्गाने त्यांनी हा सगुण दर्शनाचा आग्रह सोडावा म्हणून केलेली त्यांची भलावण आहे. सगळी दत्तगुरूंनी केलेली ही भलावण आहे की बाबा तू सोड, एवढा ही सोपी गोष्ट नाही आहे. तेव्हा या गोष्टींचा कठीणपणा पण आपल्याला माहिती असावा. आणि असं हे जे म्हणून त्यांना पुढे म्हणायची वेळ आली, गुरु नव्हे गुरे म्हणावे, तर असं ते होत नाही. इतकी कठोर तयारी पाहिजे. बस परीक्षाच असते ती सगळी, देतात ते सरळच देतात. तेव्हा 7 दिवसाची प्रतीक्षा संपल्यानंतर मग मात्र तयार झाले. ही ऐनतिशीतली गोष्ट आहे. तर निदान बाबा आपल्याला या जन्मी तरी एवढं शांतता आणि समाधान मिळावं, एवढं जरी यातून प्रेरणा घेता आली तरी खूप झालं. आपल्याला वेळ जास्त नाही म्हणून मी तपशिलात जात नाही, की आपल्याला निदान एवढी जरी प्रेरणा मिळाली की हा जो अनुभव आहे तो मला या जन्मी मिळावा. बस मला कुठे जायची सुद्धा गरज नाही. आजचं तर काळ आपल्याला तर साधनं एवढी सोपी ठेवलेली आहेत. त्यांनी खूप कठीण साधनं केली. तर काळही कठीण होता, सगळा फिरणंही कठीण होतं, ते जंगलं ते जाणं सगळंच कठीण आहे. आज आपल्याला इतक्या कठीण साधनांची सुद्धा गरज नाही. फक्त एवढ्या निर्धाराची जरी तयारी झाली तरी खूप झालं. एवढं सगळं आपण ऐकून किंवा ते त्यांचं सगळं वाचून आपण वाचा, आपल्याकडे आहे का कॉपी त्याची वाटलं तर तो दुर्मिळ ग्रंथ आहे, त्याची प्रत आहे की आपण ती 7 दिवसाची प्रतीक्षा संपल्यानंतर त्यांनी डोकं आपटून घेतलं, ते बेशुद्ध पडले आणि जागे झाले. त्यावेळेला ते दत्तगुरूंच्या मांडीवर होते. तेव्हा हा जो साक्षात्काराचा अनुभव आहे तोही त्यांनी लिहिला आहे की कसा मला आला. ती त्यांच्या कपाळावरची खूण कायमची त्यांच्या त्या फोटोत आहे. त्या फोटोमध्ये जे आपटलं होतं त्यावेळेची जी खूण होती आणि त्याच्यावर दत्तगुरूंनी हात फिरवला आणि ती खूण फक्त राहिली आणि सगळं भरून आलं. तेव्हा अशा तऱ्हेनं परत एकदा पुनर्जन्म पुन्हा चांगल्या अर्थाने. तेव्हा हे अशा तऱ्हेचं एक जीवन आपल्यासमोर आहे. तर त्यामुळं आपण त्याचा विचार करावा असं मी आपल्याला विनंती करतो. ती आठवण करण्यासाठी निदान आपण असे स्मरण करीत असलो, मला असं वाटतं की मूळ आपलं जीवन चाललेलं आहे त्याचा अभ्यास असा आपण कसे आहोत. आपल्या काही भ्रमकल्पनामध्ये आहेत का स्वतःबद्दल, जगाबद्दल, काही चुकीच्या अपेक्षा आहेत का, ही एवढी सुरुवात आहे त्याची. एवढं जरी झालं तरी आपलं आहे हे जीवन खूप सुस्थिर होईल की आपल्या अपेक्षा जर व्यवस्थित असतील, जर ज्या असतील त्या जर योग्य असतील आणि त्यासाठी आपण प्रयत्न व्यवस्थित करत असू तर आपल्याला फळं बरोबर दिसत असतात. आपल्या भ्रामक असतील तर आपल्याला फळं दिसत नाहीत, कारण त्या मूळ कल्पनाच भ्रामक आहेत. म्हणून तसं झालं.
असं झालं, असं का झालं, अशातच मनुष्य वावरत असतो. असं का झालं असं नाही, असं का झालं याला कारण माझी कल्पना चुकीची आहे, माझे प्रयत्नांची दिशा चुकीची आहे, काहीतरी अपुरेपणा त्यात आहे, एवढं त्याला कळेल. एवढं रोजच्या आपल्या व्यवहारात अगदी ती याचं भगवंत दत्तगुरूंची प्राप्ती लांब ठेवू आपण, तरी एवढं अनुभवायला येईल असं मला वाटतं. ती एवढा जरी साधा इथपासून विचार केला मग निर्धार. मी म्हणतो त्यांनी भगवंताच्या प्राप्तीचा केला, मी म्हणतो माझ्या पुरता माझं जे काही हातात काम घेतले प्रपंच अगदी रोजचं काम जरी असलं तरी सुद्धा हे मी तडीला नाही काही झालं तरी, एवढा निर्धार झाला तरी खूप झालं. काय घरात काम असेल ते त्याच्या दर्जाने, भगवंत प्राप्ती म्हणजे एक किरकोळ गोष्ट आहे का मला सांगा, ती ज्या दर्जाने होते, ज्या दर्जाला गेल्यानंतर होते त्या दर्जाचं माझं काम जरी मला करता आलं तरी खूप झालं. हे त्यांच्या हातचं आहे असं वाटलं पाहिजे. काय लिहिलेलं असं पत्र असं लिहिलेलं असेल तरी ते त्यांच्या हातचं आहे असं वाटलं पाहिजे. लिहिलेलं साधा कागदसुद्धा, काढलेला केरसुद्धा, केलेला स्वयंपाकसुद्धा, बोललेलं काय वचनसुद्धा हे त्यांच्या हातचं आहे असं वाटावं अशा दर्जाचं ते करता येणं अशक्य आहे का मला सांगा. ते देवत्व आहे माझ्या दृष्टीनं. ते बोललेलं आहे म्हणजे ते सत्य आहे, त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते होणार. इतकी त्याला त्या कशालाही दर्जा येऊ शकतो तो देवत्वाचीच झलक आहे ती सगळी. तर ती सगळी झलक आपल्याला आपल्या जीवनामध्ये एवढ्या बाबतीत अनुभवून घेता येते. तर तेवढी घ्यावी आपण देवाच्या तेवढे जवळ आहोत. का देव तर काय मागेच उभा आहे प्रत्येक गोष्टीच्या. सत्याच्या मागे देव उभा आहे, उत्तम प्रयत्नांच्या मागे देव उभा आहे, शांततेच्या त्यागाच्या मागे देव उभा आहे. काही घ्या त्याच्या मागे तो उभाच आहे. फक्त मधलं तो पातळ पडदा आहे, तेवढा बाजूला गेला की समोर दर्शन आहे. कशा कधी कुठे कडे या दर्शन कधी उपलब्ध आहे. फक्त हे दूर करायची कोणाची तयारी आहे, तो निर्धार कोणाकडे आहे, ते प्रयत्न कोणाकडे आहे, तो त्याग कोणाकडे आहे, त्याच्यासाठी सहज उपलब्ध आहे. एवढं फक्त ह्यातून त्यांच्या, आणि त्यासाठी हे आत्मसाक्षात्कार म्हणजे त्यांचं जे काय हे होतं आत्मप्रचिती, त्याला स्वात्मप्रचिती असं लिहिलेलं आहे, स्वतःच्या प्रचितीवरचं. म्हणून नंतर नुसतं साक्षात्काराविषयी एक प्रकरण आहे ते. नंतर त्यांनी आपल्या गुरूंचं जे चरित्र लिहिलेलं गुणात चरित्र ते, नंतर त्यांनी ही सगळी प्रतिज्ञा देहूला तुकोबांना साक्ष ठेवून इंद्रायणीत केलेली होती. पाणी सोडलं होतं म्हणून तुकोबांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून त्यांच्या गुरूंचं चरित्र लिहिलं आहे. त्यांचं नाव असं निरंजन रघुनाथ आहे, त्यांचं नाव श्रोत्री खरं म्हणजे आपल्याला ते माहिती आहे. तर ते नाही आहे तिथे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जागी त्यांच्या गुरूंचं नाव लावलेलं आहे. रघुनाथ हे गुरु, त्यामुळे निरंजन रघुनाथ म्हणतो. तसं त्यांच्या गुरुचं जे महत्त्व आहे ते त्या प्रत्येक गोष्टीतून त्यांच्या व्यक्त होतं, नावातून सुद्धा व्यक्त होतं. त्यांच्या गुरूंना त्यांच्या आयुष्यात काय स्थान आहे तर नाव निरंजन रघुनाथ. आणि ते निरंजन त्यांनी दिलेलं नाव आहे, त्यांचं नाव नाही, यांचं अवधूत नाव आहे. तर त्यांनी दिलेलं नाव मी लावतो आणि ते त्यांनी दिलेलं आहे ते बरंच आहे एक प्रकारचं गुरुने केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं नाव पुढे लावलेलं आहे. ही निष्ठा नुसतं नाव बघितलं तरी लक्षात येते. त्यांनी सुद्धा तटस्थ व्हायला होतं. काय निष्ठेची गरज असेल, काय निर्धाराची गरज असेल, विचारणारा कोण नसेल, घरामध्ये कोण नसेल, त्यांचं प्रपंच नव्हता. आधी आपण गेलात तर तिकडे कळंबला त्यांचं घर आहे, वाडा आहे. पुढची आज की 8वी 7वी 8वी पिढी आहे. इथे मिरजेला गेलात तर त्यांच्यातले शिराळकरांच्या तिथे ती पिढी आहे, त्यांच्यातली एक मुलीकडची पिढी इथे आहे. तर तेही आपल्याकडे इथे आले होते एकदा, मध्ये आपल्याला माहीत असेल. कधी गेलात तर तिथे त्यांच्या पादुका आहेत, हे आहे सगळं स्थान आहे, मूळ कळमचं आहे सगळं. ते कधी गेले तर आपल्याला ते मिळू शकेल. तर त्यांनी आपल्या गुरुचं जसं चरित्र लिहिलं तसं ज्यांच्या साक्षीनं हे केलं तसं तुकोबांचे गुरु जे बाबाजी चैतन्य म्हणजे केशव चैतन्य त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे ते प्रसिद्ध झालं आहे. त्याची आत्ता नवीन आवृत्ती पण प्रसिद्ध झाली आहे. कोणाला हवी असेल तर माझ्याकडे प्रत आहे, घेऊन जावा. ते सुद्धा त्यांचं प्रकरण वाचण्यासारखं आहे की त्यांनी ते गुरु म्हणजे त्यांचे गुरु तुकोबांचे गुरु बाबाजी चैतन्य आणि त्यांचे गुरु अशा 2 गुरूंचं चरित्र लिहून आपली त्यांच्याविषयीची कृतज्ञता आणि आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. की त्यांच्यासमोर मी हे संकल्प सोडला तो त्यांच्या कृपेशिवाय तडीला गेला असेल का असा विचार तरी मला द्यावा नाही की ज्याच्यासमोर संकल्प सोडतोय तर त्याला त्याची काळजी लागते ना. मग ती त्यांनी वागवली आणि माझा पाठपुरावा केला म्हणून मला दर्शन झालं. तर आता मी त्यांचं काय करणार, म्हणून मी त्यांचं जे काय चरित्राचं आहे ते गुणगान करणार. हे जे शेवटी ह्यात जे आहे हरीचे सद्गुण गावे ते हे हरीचे सद्गुण गावे त्यांनी केलेलं आहे म्हणून ते शब्दांना किंमत आहे. आणि आजही आपण तो अभंग म्हणतो. हे सगळं आपल्यासमोर असावं, त्याची परत एकदा स्मरण व्हावं म्हणून आपल्याला हे माहीत आहे तरी सुद्धा स्मरण व्हावं. तर ते ह्याच्यात पाहता येईल आपल्याला. ते आता त्याची नवीन आवृत्ती पण निघाली. हे बाकीचे ग्रंथ दुर्मिळ तरी आहेत, हा ग्रंथ अगदी उपलब्ध आहे, लागला तरी ते देता येईल. तो चैतन्य विजय या नावाने आता प्रसिद्ध आहे. तर ते त्याने जे केशव चैतन्य कथातरू म्हणून जो त्या काळात लिहिला
त्या काळातल्या नावाप्रमाणे त्याचं नाव होतं. ते आता चैतन्य विजय या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांची समाधी आज तुकोबांच्या गुरूंची तिथं आहे. त्या समाधीचे जे लोक आहेत त्यांनी ते प्रसिद्ध केलं आहे. ते आपल्याकडे इथे येतात ज्ञानेश्वरीला मंडळी, तर त्यांना कल्पना आहे सगळी इथली. तर ते मंडळींच्याकडून आपण तो ग्रंथ अवश्य वाचण्यासारखा आहे. मी स्वतः वाचून मगच हे सांगतो आपल्याला की तो स्वतः वाचला, त्याची प्रासादिकता कळली आणि इतिहास त्यातून नवीन कळला सगळा. अमृत अनुभवावर लिहिणं ही गोष्ट सोपी नाही. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन रडून प्रार्थना केलेली आहे. त्यांनी लिहिलेलं आहे त्याची मी कशीही टीका लिहिली. अमृतानुभवावर टीका लिहिणं, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणं आपल्याला अर्थाची पंचायत आहे. अमृतानुभव म्हणजे काय आहे याची आपल्याला कल्पना असेल. त्या अमृतानुभवाचा अर्थ स्वतःला लागणं कठीण आहे, त्याच्यावरती विवरण करणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. तर हे जे कठीण काम आहे ते मला होणार नाही, पण माझं हे काम केल्याशिवाय मला राहायचं नाही, हे काम मला करायचं आहे. तेव्हा मी समाधीजवळ त्यात लिहिले, मी कशा तऱ्हेनं रडून प्रार्थना केली आणि उपास धरून बसलो. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन देऊन आशीर्वाद दिला की तू लिही, तुझ्याकडून होईल. तेव्हा त्यांनी जी लिहिलेली ती अमृतानुभव पदबोधिनी म्हणून ग्रंथ आहे, तोही आपल्याला पाहण्यास मिळू शकतो. तेव्हा अशा तऱ्हेचा आणि आचार्यांचं जे आत्मबोध आहे त्याच्यावरती त्यांचं स्वतःचं विवरण कितीतरी असे ग्रंथ आहेत लिहिलंय. हे सुद्धा त्यांच्या गुरूंच्या कृपेचं फळ आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितले की तू कविता करताना धन्य होशील आणि त्याचे वाचक धन्य होतील, असं त्या काळी त्यांनी लिहिलं. आज आपण नरतनू गेल्यावर ते मनुजा करशील मग काही म्हटलं तर आज आपली भावना उचंबळून येते, अरे आपल्याला हे कळलं नाही, आपण हे करायला पाहिजे आणि काळ कमी आहे. त्यातलं काय आपलं इंद्रिय चालली आहेत, कुठलं चालणार नाही, तुझ्या कोणा ठोक काय अभंग म्हणलं ऐकू येत नाही असं तर कळणार काय आपण. इतका साधा विचार आपल्याला एक अभंग जागृत करू शकतो, एक साधा त्यांचा अभंग आज जागृत करू शकतो. म्हणजे त्यांच्या गुरूंनी दिलेल्या वचनाला काय सत्यता असेल, त्यांनी दिलेल्या आशीर्वादाला काय सत्यता असेल ह्याची कल्पना आपल्याला येईल. की आजही ती ओळ वाचली तरी आपल्याला अरे हस्तपाद करणाधिका इंद्रिय सावध जवळ काही हे विचार कोणी केलाय, ते सगळी सावध आहे गृहीत धरूनच व्यवहार चाललाय. जरा काहीतरी व्हायला लागलं, जरा कमी ऐकू यायला लागलं, जरा काहीतरी व्हायला लागलं, दिसायला कमी यायला लागलं की अरे बाबा आता वाचन कसं होणार. मग दिसत होतं तेव्हा काय केलं, क्षणभर एकदम चित्र पालटून जातं सगळं की अरे हे असं जर होत असेल तर उद्या काही होऊ शकतं यातलं, मी सावध राहिलं पाहिजे आणि माझा प्रवास लवकरात लवकर केला, आज रात्रीच बसून वाचेल असं वाटलं पाहिजे. मी ठीक आहे या जोरा बरोबर 5, 25 वेळा 50 वेळा 100 वेळा काय ज्ञानेश्वरी वाचेल, उद्या ज्ञानेश्वर महाराजच्या दृष्टीवर हात ठेवतील काय गडबड व्हायला लागली तर. कारण त्याला काळजी लागेल, अरे ह्याला कळल्याबरोबर ह्यांनी चालायला सुरुवात केलेली ती ह्याला अडकतं कामा नये, हा एवढी काळजी ते घेतील. त्यांची सत्ता सूक्ष्म इतकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्थूलावर चालते, स्थूलावरही चालते आणि सूक्ष्मावरही चालते. ती ज्यांची सत्ता चालते ते आपली काळजी नक्की घेतील, एवढा विश्वास ह्या शब्दातून म्हणून जागा करून तो विश्वास देण्याचा आहे, सावध करण्याचं काम आहे. असं बरंच आहे. त्यांची 2 पदं घ्यायची इच्छा होती, लिहिलंही पण होतं, पण आता काही वेळ नाही राहिला त्यामुळे आज काही घेत नाही. बघू पुढच्या शनिवारी विचारी ठेवली तर येतो. विनोबांचे जसे विनोबा फार थोर, पण मला आठवण होते म्हणून फक्त सांगतो. वर आलो तर असं समजा की मी बरा आहे, वर नाही आलो तर असं समजा की मी वर येण्याच्या अवस्थेत नाही, तब्येतीनं परिस्थिती नाही म्हणूनच वर आलो नाही असं समजा, पण परमेश्वराच्या कृपेनं बरं आहे. तेव्हा मध्ये 2 शनिवारी येता आलं नाही तर आपलं जप चालूच होता. आत्ता मी आलो तेव्हा सुद्धा आपला जप चालूच होता, तो तसाच चालू राहू दे एवढीच फक्त प्रार्थना आहे, बाकी काही नाही, काही सांगायचं मिळायचं काही नाही. त्यांनी असंख्य पदं लिहिलेली आहेत, त्यांच्या आरत्या वाचण्यासारख्या आहेत. एक साधी आरती आहे बघ, वाचतो फक्त. जय जय बल भीमा बल भीमा, मारुतीच्या आहेत याच्या आहेत. मला विशेष पाहण्यात आलं नव्हतं, म्हणजे सूर्याची आरती आहे, खूप अशा विलक्षण आरती आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जसं इथे आपल्याकडे अनेकदा पाहिलं असेल आपण तर निर्गुण स्वरूपाच्या गोष्टींच्या आरत्या सुद्धा इथे, नामाची आरती आहे, विश्वात्मकाची आरती आहे, तशी काहीतरी हा त्यांचाच प्रसाद आहे सगळा. तेव्हा अशा सूर्याची आरती आहे, याची आहे, ह्या बाकीच्या ज्या आरत्या आहेत तर एकेकाच्या असंख्य आरत्या आहेत. आज सुद्धा वाडीला जी मंडळी जाणारी असतील तर त्यांना कल्पना असेल की वाडीच्या उपासनेमध्ये टेंबे स्वामींनी निरंजन स्वामींचे पद त्यात ठेवलेलं आहे. आपण जे आखून दिलेली उपासना त्यात ते आजही वाडीला म्हणलं जातं आणि ते स्वामींच्या आज्ञेवरून म्हणलं जातं. ते निरंजन होते त्यांच्याही आधीच आहेत, तर त्यांना स्वामी काय मान देत होता याची देत होते याची कल्पना आपल्याला याच्यावरून येईल.
अगाध तव गुण महिमा जय जल बल भीमा वंदुनिया श्रीरामा केली निज बळ तू बळ सीमा जय जय बल भीमा सीता शोक निवारून केले लंकापुरीच्या दहना जय जय बल भीमा द्रोणाचरगिणी आणिला बंधू लक्ष्मण वाचविला जय जय बल भीमा निरंजन तव पायी भावे ठेवित येऊन डोई जय जय बल भीमा. हे अगदी साध्या भाषेमध्ये त्यांचं म्हणणं काय ते इतक्या विविध प्रकारचे अर्थ आहेत. पुढच्या वेळेला आता वेळही नाही आहे, आपल्यालाही वेळ नाही आहे. बाहेर आपल्यासमोर आता विसर्जन असेल, मिरवणुका असतील, काय जायचं असेल, अजून उशीर झालेला आहे. त्यामुळे मी हे जे आहे ते मी आता पुढच्या वेळेसाठी ठेवतो. पुढच्या वेळेला येता आलं तर त्यांची दुर्मिळ पदं आज त्यातली 2 दुर्मिळ पदं पण लिहून ठेवली होती, ती आज घेता येत नाहीत, पण आपण नेहमीचं पद त्यांचं घेऊ आणि थांबूया. एक गीत आपल्याला आज सावध करायला तेवढं पुरेसं आहे. ते करावं पद विचार करून म्हणावीत. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषय. काय वाणीचा आजपर्यंत वापर केला असेल क्षणभर विचार करू. काय विषयाशिवाय दुसरं बोललो आहे विचार करून बघावं. काय देणे घेणे अमकं तमकं हवं नको मनासारखं मनाप्रमाणे अमकं तुमकं काय विषयाशिवाय दुसरं बोललो आजपर्यंत असा विचार केला तर लक्षात येईल की काय या वाणीतलं मी दाखवू शकेन की मूडभर सुद्धा या एवढ्या सागरात सापडणं कठीण आहे की जे मी निर्विषय गोष्टीबद्दल बोललोय, भगवंताबद्दल बोललोय असं त्याच्याबद्दल विचार करीत असावं तर याचा उपयोग जास्त होईल. नरतनु गेल्यावर ते मनुजा नरतनु गेल्यावर ते मनुजा करशील मग काही मनुजा करशील मग काही मनुजा हरीचे गुण हरीचे गुण गाई मनुजा नरतनु गेल्यावर ते मनुजा नरतनु गेल्यावर ते मनुजा करशील मग काही मनुजा करशील मग काही मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जव काही तव वरी भगवत प्रसाद सत्वरी तव वरी भगवत प्रसाद सत्वरी संपादून घेई मनुजा संपादून घेई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी मन चंचल चक्रा परि फिरते मन चंचल चक्रा परि फिरते विषयांचे ठाई मनुजा
हरीचे ठाई म्हणूया हरीचे गुण गाई म्हणूया हरीचे गुण गाई म्हणूया श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई निरंजन पद अविनाशी मग निरंजन पद अविनाशी मग पावशिलवलाई मनुजा पावशिलवलाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा नरतनु गेल्या वरुते मनुजा करशिल मगकाई मनुजा करशिल मगकाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई जानकी जीवन स्मरण जय जय राम